आपला 2-3 दिवसाचा गॅप झाला होता पॅराग्राफमध्ये, हो ना. ठीक आहे. आणि IBSA टायर 2ची एक्झामिनेशन डेट आलेली आहे, ती आहे 22 फेब. ओके, एक्झाम आहे आता आपल्या सर्वांची ऑन 22 फेब. 2 फेब. ओके, 22 फेबला एक्झाम आहे. अँड त्याचे हॉल तिकीट पण आलेलं आहे. आय ऑलरेडी अपलोडेड हाऊ टू डाउनलोड दी हॉल तिकीट. आणि जी हॉल तिकीट डाउनलोडची लिंक आहे ती पण मी त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. आय एम ऑल्सो गोइंग टू अपलोड दॅट लिंक. जी लिंक आहे ती मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकते आणि पिन कमेंटमध्येही टाकते. बट डू वन थिंग, की जो व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये मी पूर्ण सांगितलं आहे कशा पद्धतीने, खूप इझी आहे हॉल तिकीट डाउनलोड करायचं. अँड द फर्स्ट पॉईंट इज आय ऑलरेडी टोल हाऊ टू डाउनलोड इट इन टू द मोबाईल. मोबाईलमध्ये कशा पद्धतीने इझिली डाउनलोड करू शकता त्याचं मी व्हिडिओ टाकलेला आहे. सो डू गो अँड चेकआउट. ठीक आहे, तिथे जाऊन तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करा त्या लिंक थ्रू. आणि कसं करायचं ते पण मी दाखवलेलं आहे. अँड आय टोल्ड यू इन अ व्हेरी सिम्पल वे, जे की मोबाईलमध्ये कशा पद्धतीने डाउनलोड करायचं. खूप लोकांकडे लॅपटॉप नाही आहे, आयपॅड नसेल. ठीक आहे, कारण मी जे पॅसेज रेकॉर्डिंग करते ते मी आयपॅडवरती करते. देन आय थॉट की व्हिडिओ हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं. तर व्हिडिओ मी आय वॉज प्लॅनिंग टू रेकॉर्ड इट इन टू द डेस्कटॉप किंवा आयपॅडमध्ये. बट देन आय थॉट की नो, बऱ्याच लोकांकडे नसेल, म्हणून मग मी तो मोबाईलमध्ये कसं डाउनलोड करायचं याचं सांगितलेलं आहे. ठीक आहे, चलो लेट्स स्टार्ट विथ अवर पॅसेज फॉर द डे. हो ना, एव्हरीवन इज रेडी फॉर द पॅसेज ऑर नॉट? की हे झालं आता? हे तर नाही झालं, डिस्कंटिन्युटी नाही आली ना अभ्यासामध्ये? रोज अभ्यास चालू होता ना? ठीक आहे, आजचा जो टॉपिक आहे तो म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान. व्हॉट इज द मिनिंग ऑफ विज्ञान? विज्ञान मीन्स सायन्स अँड टेक्नॉलॉजी. लेट मी गिव्ह यू द टिप्स, ज्या आपण रोज डिस्कस करत होतो टिप्स. आता तुम्ही विसरलं तर नाही आहेत ना पक्का? स्टील आय एम गिविंग यू द टिप्स. कोणते रूल्स फॉलो करायचे? डोंट रीड होल पॅसेज इन वन गो. डोंट रीड होल पॅसेज. ठीक आहे, पूर्ण पॅसेज एकाच वेळेस रीड नाही करायचं आहे. देन व्हॉट वी हॅव टू डू? रीड लाईन बाय लाईन. रीड लाईन बाय लाईन अँड देन डू द ट्रान्सलेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर. फॉर एक्झाम्पल दिस इज द लाईन, इथे फुल स्टॉप आला, आपण ती तेवढीच लाईन फक्त ट्रान्सलेशन करणार आहोत. वी आर नॉट गोइंग टू इवन रीड द सेकंड लाईन. स्टार्ट पण नाही करणार आहे. जेव्हा ही लाईन पूर्ण ट्रान्सलेशन होईल त्याच्यानंतर आपण सेकंड लाईन रीड करून त्याचं ट्रान्सलेशन करणार आहे. इट इज इझी फॉर अस. हो ना, हे रूल्स आहेत लक्षात. देन द थर्ड पॉईंट, व्हॉट इज ग्रामर? ग्रामर वी हॅव टू कीप इन टू द माइंड. टेन्स वी हॅव टू कीप इन टू द माइंड. Tone of the sentence, if the sentence is sounding positive you have to translate it into the positive manner. If the sentence is saying no, not, none, if it is sounding into the negative way, your translation must be have to be into the negative way and not vice versa. Ki sentence is sounding like a positive and you did the translation into the negative, it will impact negatively on your question answer sheet and it will reduce your marks. Okay, so keep them into the mind. If the sentence is into the positive sound, your tone must be into the positive. If it is talking about the past, then your translation must be into the past. If it is about future, then translation must be about future. And if it is about present, the translation must be into the present. Our today's topic is science and technology, which is also important one. जे आपण ऑलरेडी डिसाईड केलेलं की आपण इम्पॉर्टंट 10 टॉपिक्स घेणार आहोत, त्याचीच हा कंटिन्युएशन ऑफ द सिरीज आहे. अँड द टॉपिक नेम इज विज्ञान आणि तंत्रज्ञान. विज्ञान म्हणजे सायन्स, आणि मीन्स अँड, आणि तंत्रज्ञान मीन्स टेक्नॉलॉजी. लेट स्टार्ट विथ इट. फर्स्ट सेंटेन्स, विज्ञान आणि तंत्रज्ञान ही आधुनिक संस्कृतीला आकार देणारी शक्तिशाली माध्यमे आहेत. आणि फुल स्टॉप. What is the meaning of Vignan? Vignan means science and technology. This is what आधुनिक modern संस्कृती civilization काय करते? एक आकार देते, मी शेप देते. With the powerful. शक्तिशाली means काय? Powerful. Let's see the whole sentence. Science and technology are powerful forces that shape modern civilization. Now let's read the second sentence carefully. ती नवनवीन शोध लावण्यास प्रोत्साहन देतात, राहणीमान सुधारतात आणि गुंतागुंतीच्या समस्या सोडवतात. फुल स्टॉप. If you can't translate the whole sentence from the comma,
वी डू हॅव सम अनदर टेक्निक्स विच आर लाईक की जर कॉमा दिलेला असेल, जर आणि दिलेला असेल तर आपण तिथपर्यंतच थांबू शकतो आणि तितकं सेंटेन्स ट्रान्सलेशन करू शकतो. बट नाव प्रेफर टू रीड द होल सेंटेन्स टिल द फुल स्टॉप. जे लोक नवीन आहेत, आज अचानक फर्स्ट टाईम हा व्हिडिओ पाहत आहेत, त्यांना मी सजेस्ट करेल की कम हिअर स्टेप बाय स्टेप. ठीक आहे, वी आर ॲट द ॲडव्हान्स लेवल. आता आपण जे पण सेंटेन्स आहे ते डायरेक्टली पूर्ण सेंटेन्स वाचतो आहे आणि इझिली ट्रान्सलेट करतो आहे. एकदम बेसिकपासून आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे की कशा पद्धतीने करायचं आहे. ठीक आहे, नवनवीन मीन्स काय, न्यू. शोध लावणे मीन्स इनोव्हेशन करणे. नवनवीन काय करणं, इनोव्हेशन. नवनवीन शोध मीन्स इनोव्हेशन करणं. ज्यांनी काय करतात, लावण्यास काय करतात, ते प्रोत्साहित करतात. प्रोत्साहित करतात मीन्स इन्स्पायर करतात. त्याच्यानंतर राहणीमान सुधारतात मीन्स इम्प्रूव्हिंग लाईफ स्टँडर्ड. सॉल्व, गुंतागुंतीच्या समस्या काय करतात, सॉल्व करतात. जे कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम आहेत ते काय करतात, सॉल्व करतात. लेट सी द होल सेंटेन्स. They drive innovation, improve living standards and solve complex problems and full stop. दैनंदिन जीवनात तंत्रज्ञान सर्वव्यापी आहे. आपल्याला जागतिक स्तरावर जोडणाऱ्या स्मार्टफोनपासून ते क्षणार्धात माहिती उपलब्ध करून देणाऱ्या इंटरनेटपर्यंत सर्वत्र तंत्रज्ञानाचा वावर आहे आणि फुल स्टॉप. दैनंदिन मीन्स वॉट, इन डेली लाईफ काय जे टेक्नॉलॉजी आहे ती काय आहे, सर्वव्यापी. सर्वव्यापी मीन्स अबिक्युअस और आयदर यू कॅन से की ऑल इन एव्हरी डोमेन ऑफ द लाईफ. ठीक आहे, जिथे आपल्याला काय करतात, जागतिक स्तरावर जोडणाऱ्या मीन्स ग्लोबली वी गेट कनेक्टेड थ्रू वॉट स्मार्टफोन्स अँड दिस प्रोव्हाइड्स क्षणार्धास मीन्स इन्स्टंटनियस ॲक्सेस फॉर वॉट इन्फॉर्मेशन. ही आपल्याला काय करून देते, इंटरनेटपर्यंत सर्वत्र तंत्रज्ञानाचा वावर आहे. Now let's say the whole translation. In daily life, technology is ubiquitous. हा word आपण all, सर्वव्यापी. Okay, all, in all domains. That is what ubiquitous. From smartphones that connect us globally to the internet that provides instantaneous access to information and full stop. वैद्यकीय तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे जसे की MRI मशीन आणि टेलिमेडिसिन आरोग्यसेवेत क्रांती घडून आली आहे. कॉमा, यू कॅन स्टॉप हिअर इफ यू आर ॲट द बेसिक लेवल. स्टॉप हिअर, डू द ट्रान्सलेशन टिल कॉमा अँड देन रीड द नेक्स्ट पार्ट ऑफ द सेंटेन्स. ज्यामुळे आजारांचे लवकरच निदान आणि दुरुस्त सल्ला मसलत करणे शक्य झाले आहे आणि फुल स्टॉप. वैद्यकीय मीन्स मेडिकल, तंत्रज्ञान मीन्स टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट जसं की MRI मशीन अँड टेलिमेडिसिन. दीज आर वॉट, क्रांती घडवून आणणे मीन्स रिव्हॉल्युशनाइज झालं आहे, रिव्हॉल्युशनाइज हेल्थकेअर झालेलं आहे. ज्यामुळे काय होतं, आजारांचे लवकर निदान होते. निदान होणे मीन्स डायग्नोज होणे, लवकर होणे मीन्स अर्लियर होणे, हो ना. आणि दुरुस्त, सल्ला मसलत मीन्स कन्सल्टेशन. सल्ला मसलत मीन्स कन्सल्टेशन करणे शक्य झाले. दुरुस्त मीन्स रिमोट एरियाजमध्ये, जसं की गावांमध्ये पहिल्यांदा टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट इतकी जास्त नव्हती. आता काय करू शकतं, रिमोट एरियाजमध्येही जिथे आयदर दे कॅन इवन कन्सल्ट फ्रॉम द ग्लोबली. नाउ लेट्स सी द होल ट्रान्सलेशन. Advancements in medical technology such as MRI, medicines and telemedicine have revolutionized healthcare, enabling earlier diagnosis and remote consultation. Remote consultation means आता तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल ना की लोक फोनवरून डॉक्टरला कॉल करतात किंवा टेलिफोन फोनवरतून व्हिडिओ कॉल, जसं आपण VC करतो व्हॉट्सॲपवरती वगैरे, तशा पद्धतीने कन्सल्टेशन फॉर द मेडिकल हेल्थ. देर आर सम ॲप्स अँड दॅट इज वॉट वेन वी आर डुईंग द कन्सल्टेशन थ्रू द ॲप्लिकेशन ऑर द वेबसाईट, देन इट इज कॉलिंग द रिमोट कन्सल्टेशन्स. ओके, GPS आणि इलेक्ट्रिक वाहनांमुळे वाहतूक क्षेत्रात बदल झाले असून प्रवास अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम झाला आहे. फुल स्टॉप. GPSमुळे आणि इलेक्ट्रिक व्हेकल्स यांच्यामुळे काय झालेलं आहे, ट्रॅव्हल इज बिकम सेफ अँड मोर कार्यक्षम, एफिशियंट झालेलं आहे. सुरक्षित मीन्स सेफ. लेट्स सी द होल ट्रान्सलेशन. ट्रान्सपोर्टेशन हॅज बिकम ट्रान्सफॉर्म्ड बाय GPS and electric vehicles, making travel safer and more efficient
अँड फुल स्टॉप. नाव ठळक मुद्दे आणि आव्हाने. ज्याच्या कुठली आव्हाने आहे, व्हॉट आर द चॅलेंजेस ओव्हर देअर. इंटरनेटचा प्रभाव. इंटरनेटने आपल्या काम करण्याच्या, शिकण्याच्या आणि सामाजिक संवादाच्या पद्धती बदलत आहेत. मात्र सायबर गुन्हेगारी आणि चुकीची माहिती यांसारखी आव्हानेही निर्माण केली आहेत. फुल स्टॉप. इंटरनेटचा प्रभाव जो आहे, इंटरनेटने काय केलेलं आहे, आपल्याला काम करण्याच्या सिग्निफिकंट इन्व्हेन्शन इन रिसेंट टाइम्स जे कोणते झालेले आहेत ते, जसं की लर्निंग, शिकण्याच्या, अँड सामाजिक विच इज सोशलायझिंग. शिकण्याच्या मीन्स लर्न, सामाजिक संवादाच्या मीन्स सोशलायझिंग. पद्धती, ज्या आपल्या पद्धती आहेत ते काय झालेलं आहे, बदलल्या आहेत, चेंजेस झालेले आहेत. मात्र बट दिस ब्रिंग्स, व्हॉट चॅलेंजेस दिस ब्रिंग्स, सायबर गुन्हेगारी मीन्स सायबर क्राईम, अँड चुकीची माहिती, चुकीची मीन्स मिस माहिती, इन्फॉर्मेशन यांसारखी आव्हानेही मीन्स दिस चॅलेंजेस ब्रिंग्स अस टू. लेट्स सी द होल सेंटेन्स. The internet, perhaps the most significant invention of recent times, had changed how we work, learn, and socialize. Though it also brings challenges like cybercrime and misinformation. कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमेशन आणि AI उद्योगांची पुनर्रचना करत आहेत. यामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत असल्या तरी काही पारंपरिक नोकऱ्या कमी होत आहेत, ज्यासाठी कर्मचाऱ्याला पुनर्कौशल्याची गरज आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता मीन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड ऑटोमेशन यांच्यामुळे काय झालेलं आहे, इंडस्ट्रीचे पुनर्रचना होत आहे, मीन्स रिशेपिंग होत आहे. अँड दिस इज क्रिएटिंग द न्यू एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज, करेक्ट. बट रॅदर इट इज ऑल्सो पारंपरिक ज्या ट्रेडिशनल जॉब्स आहेत ते काय होतात, डिस्प्लेस होत आहेत. अँड फॉर नॉट डिस्प्लेसिंग दिस वर्कफोर्स, जे कर्मचारी आहेत, जे वर्कफोर्स आहेत, त्यांना काय रिस्किलिंग करण्याची नीड आहे. आय नो यू मस्ट बी सेईंग की अरे तिथे तर आत्ताच आलं होतं ना, एक कॉमा आला होता, सो वाय यू चेंज इट. बट लेट मी टेल यू, कारण हे छोटंसं सेंटेन्स होतं म्हणून मी प्रत्येक फुल स्टॉपला नाही थांबता. आय डायरेक्टली रीड द कम्प्लीट सेंटेन्स अँड रीड द ट्रान्सलेशन. ओके. नसेल समजलं तर फुल स्टॉपला थांबवू शकता अँड देन यू कॅन डू इट. ठीक आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड ऑटोमेशन आर रिशेपिंग इंडस्ट्रीज, क्रिएटिंग new opportunities while displacing some traditional jobs, and this requires a focus on reskilling the workforce. Full stop. शाश्वत भविष्य, अक्षय ऊर्जा आणि जैवतंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांतील वैज्ञानिक संशोधन शाश्वत भविष्यासाठी आशादायक ठरत आहेत. Why I stopped, I take a pause over there because I thought की मी लगेच ट्रान्सलेशन सांगते, but I forget we have to first read the sentence and then we will do the translation. Okay. अक्षय ऊर्जा means renewable energy. जैव तंत्रज्ञान means biotechnology. This providing our शाश्वत भविष्य. शाश्वत means sustainable and भविष्य means future. लेट्स सी, छोटंसं सेंटेन्स होतं हे, बट त्याच्यामध्ये जे 2-3 वर्ड्स होते विच आर शाश्वत मीन्स सस्टेनेबल, अक्षय ऊर्जा विच इज रिन्युएबल एनर्जी, जैवतंत्रज्ञान मीन्स बायोटेक्नॉलॉजी. ओके, लेट्स सी द होल सेंटेन्स ट्रान्सलेशन. Scientific research in areas like renewable energy and biotechnology offers hope for a sustainable future. Full stop. सामाजिक आणि नैतिक जबाबदारी, ज्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा वेग प्रचंड असल्याने तो कधी कधी गोंधळात टाकणारा ठरू शकतो आणि यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करू शकणारे व त्यापासून वंचित असणारे यांच्यातील डिजिटल दरी अधिक रुंदावू शकते. फुल स्टॉप. टेक्नॉलॉजी जी आहे तिचा वेग प्रचंड असल्यामुळे मीन्स रॅपिड ग्रोथ. ठीक आहे. रॅपिड ग्रोथ जी आहे
कधी कधी गोंधळात टाकणारा ठरू शकतो. अँड दिस वॉट क्रिएट्स द डिजिटल डिवाइड बिटवीन दोज हू हॅव ॲक्सेस अँड दोज हू डू नॉट हॅव. जेव्हा तंत्रज्ञान वापरू शकतात म्हणजे दोज हू हॅव द ॲक्सेस अँड त्यांपासून, आणि जे वापरू शकत नाहीत त्यांच्यामध्ये, दोज हू डू नॉट हॅव ॲक्सेस, त्यांच्यामध्ये काय क्रिएट होऊ शकतं, डिजिटल डिवाइड. However, the rapid pace of technological change can be overwhelming and can widen the digital divide between those who have access and those who do not have the access. डेटा गोपनीयता आणि AIचा जबाबदार वापर यांसारखे नैतिक विचार अत्यंत महत्त्वाचे आहेत. फुल स्टॉप. शिक्षण प्रणालीमध्ये लहानपणापासूनच डिजिटल साक्षरता आणि वैज्ञानिक कुतूहल जोपासणे आवश्यक आहे. कुतूहल. ओके. डेटा गोपनीयता मीन्स जी डेटा आहे दॅट इज प्रायव्हसी. AI इज रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट, नैतिक विचार. नैतिक मीन्स एथिकल. मला शिंक येत होती बट आली नाही, म्हणजे थांबून नाही जात का तसं वालं, म्हणजे आय वॉज जस्ट फिलिंग लाईक की शिंक येते 2-3 वेळा झालं बट येत नाही. ठीक आहे, चलो. नैतिक मीन्स एथिकल. विचार मीन्स कन्सिडरेशन्स आर क्रुशियल. दीज आर व्हॉट, इम्पॉर्टंट. आयदर यू कॅन यूज क्रुशियल फॉर महत्त्वाचे और आयदर इम्पॉर्टंट. ज्याच्यामध्ये शिक्षण प्रणालीमध्ये मीन्स एज्युकेशन सिस्टममध्ये काय आहे, दिस मस्ट इंटिग्रेट डिजिटल लिटरसी. डिजिटल साक्षरता मीन्स लिटरसी जी आहे. अँड वैज्ञानिक कुतूहल. कुतूहल मीन्स क्युरॉसिटी. वैज्ञानिक मीन्स सायंटिफिक. फ्रॉम यंग एज ओनली वी शुड फॉस्टर इट. ओके, लेट्स सी. Ethical considerations are crucial, especially regarding data privacy and the responsible use of AI. This is the first sentence. Then as we read the second sentence, education systems must integrate digital literacy and foster scientific curiosity from a young age. And this is full stop. Let's see the next sentence. निष्कर्ष means conclusion. शेवटी विज्ञान. What is the शेवटी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर लोककल्याणासाठी, सर्वसमावेशक विकासासाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी केला पाहिजे. फुल स्टॉप. आय वॉज फिलिंग लाईक की नेक्स्ट सेंटेन्सही रीड करते बिकॉज वी आर ऑलरेडी ॲट दी ॲडव्हान्स लेवल ना. आता एक्झाम पण आली आपली 10 दिवसामध्ये, बट ठीक आहे, तरी आपण पाहूयात. ठीक आहे. शेवटी ॲट द एंड व्हॉट, विज्ञान मीन्स सायन्स अँड टेक्नॉलॉजी याचा काय केलं पाहिजे की लोककल्याणासाठी वापर केला पाहिजे. मीन्स फॉर सिटिझन्स इम्प्रूव्हमेंट. सर्वसमावेशक मीन्स इन्क्लुझिव्ह. विकास मीन्स डेव्हलपमेंट. पर्यावरण मीन्स व्हॉट, एन्व्हायरमेंट. यांच्या काय केलं पाहिजे, रक्षणासाठी. फॉर सेविंग देम वी शुड प्रोटेक्ट. पर्यावरण मीन्स एन्व्हायरमेंटला काय केलं पाहिजे, प्रोटेक्ट केलं पाहिजे. ठीक आहे. प्रगती आणि विवेक. प्रगती मीन्स व्हॉट, प्रोग्रेस. विवेक मीन्स प्रुडन्स. यांचा काय केलं पाहिजे, यांचा एक बॅलन्सिंग असला पाहिजे, यांचा एक योग्य मेळ घातला पाहिजे, ज्यामुळे तांत्रिक प्रगती म्हणजे जी टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट्स आहे ती काय होईल. दिस लीड टू प्रगती सर्वांसाठी एक न्याय आणि समृद्धी जग निर्माण करण्यास मदत करेल. न्याय मीन्स जस्टिस. समृद्धी मीन्स प्रॉस्परस. बट इथे जो न्याय आहे त्याला वी शुड यूज इक्विटेबल इन्स्टेड ऑफ जस्टिस. ओके. सर्वांसाठी एक काय करेल, न्याय करेल मीन्स इक्विटेबल. समृद्धी जग मीन्स प्रॉस्परस. वर्ल्ड काय करेल, क्रिएट करेल सर्वांसाठी. ठीक आहे. लेट्स सी द गव्हर्मेंट्स अँड प्रायव्हेट सेक्टर शुड इन्व्हेस्ट इन रिसर्च. तिथे वरती आय गेस हे सेंटेन्स मिस झालं आहे. आय विल टेल यू की जर असं हे सेंटेन्स जर मी याचं सांगते मराठीमध्ये काय आहे त्याचं मनी, बट लेट सी जे आपण आत्ता वाचलं ते. अल्टिमेटली निष्कर्ष हा, सायन्स अँड टेक्नॉलॉजी शुड बी हार्नेस्ड फॉर द कॉमन गुड टू क्रिएट इन्क्लुझिव्ह ग्रोथ, प्रोटेक्ट द एन्व्हायरमेंट अँड एन्हान्स ह्युमन कॅपॅबिलिटीज. फुल स्टॉप.
Balancing progress with prudence ensures that technological advancements lead to a more equitable and prosperous world for all. प्रॉस्परस वर्ल्ड फॉर ऑल. आता हे जे सेंटेन्स आहे, गव्हर्मेंट अँड प्रायव्हेट सेक्टर शुड इन्व्हेस्ट इन रिसर्च अँड डेव्हलपमेंट टू स्टे ॲट द फॉरफ्रंट ऑफ इनोव्हेशन. याचं जे मराठीमध्ये काही सेंटेन्स असेल, सिम्पल आहे ना. गव्हर्मेंट मीन्स जे सरकार आहे आणि जे प्रायव्हेट सेक्टर आहेत त्यांनी काय केलं पाहिजे, इन्व्हेस्ट केलं पाहिजे कशामध्ये, रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये, ज्यामुळे इनोव्हेशन काय रे होत राहील कंटिन्युअसली. तर इथे एक सेंटेन्स असेल, मे बी ते मिस झालेलं आहे कॉपी करताना, ठीक आहे. बिकॉज हे पॅराग्राफ मी याच्यावरून घेते आहे, डिफरंट लाईक जर मिनिस्ट्री ऑफ असेल किंवा एखाद्या आर्टिकलमध्ये किंवा न्यूजपेपरमध्ये जर मराठीमधून पॅराग्राफ आला असेल ऑन दिस स्पेसिफिक टॉपिक, जसे की आपण ठरवलं होतं की ह्या 10 टॉपिकवरती वी आर गोइंग टू मेक द व्हिडिओ. ॲज वी कॅन सी टुडे इज द सायन्स अँड टेक्नॉलॉजी. सो आपल्याला जे वर्ड्स कुठलाही सब टॉपिकवरती आता आपल्याला वर्ड येऊ द्या, पॅसेज येऊ द्या, वी आर रेडी टू ट्रान्सलेट. बिकॉज आपण सगळे वर्ड, सगळे जे मेन 10 टॉपिक आहेत, जसं की जे आपण आत्तापर्यंत पाहिलेलं आहे, तर त्याच्यामधलं कुठलाही टॉपिकवरती, कुठलाही जसं की सायन्स और सोशल जस्टिस और एज्युकेशन और हेल्थकेअर, कुठल्याही याच्यावरती उद्या आपल्याला सगळ्यांचे वर्ड्स माहिती आहेत, सगळ्यांचं ट्रान्सलेशन माहिती आहे. तर त्यामध्ये कॉपीमध्ये तो गेला असेल सेंटेन्स, ठीक आहे. बट ट्रान्सलेशनमध्ये मी केलं होतं, जेव्हा मी ट्रान्सलेशन करत होते त्यामध्ये हे ट्रान्सलेशन केलं होतं. आता मी याची वोकॅब आणली आहे. हे सोशल, ओके, हा जो नेक्स्ट पॅरेग्राफ आहे तो सोशल प्रॉब्लेम्स. मी याची वोकॅब आणली होती सायन्सची, ठीक आहे. कोर सायन्स अँड टेक्टा टर्म्स विच विल बी इम्पॉर्टंट, त्या इथे घेऊयात. बरेचसे लोक मी चेक केलं की फक्त हेच घेत आहेत, वोकॅबच घेत आहेत. सो वी आर ऑल्सो गोइंग टू टेक दी वोकॅब, ठीक आहे. इथे पाहूयात. कोर सायन्स अँड टेक टर्म्स हे आपल्याला आले पाहिजेत. आपल्याला कुठलाही पॅसेज आला, बट टर्म्स तर हेच असणार आहेत ना सायन्स अँड टेकच्या. सायन्स मीन्स विज्ञान, टेक्नॉलॉजी मीन्स तंत्रज्ञान, इनोव्हेशन म्हणजे काय करणं, नवनवीन शोध घेणं. युबिक्विटस मीन्स प्रेझेंटली एव्हरीवेअर, मीन्स सर्वव्यापी. नाव यू कॅन से वाय दिस वर्ड्स. आवर ओल्ड स्टुडंट्स मस्ट नो की इथे काय आहे. बऱ्याचशा लोकांचे प्रॉब्लेम होता की त्यांना मराठीमध्ये वाचता येत नव्हतं. सो तुम्ही हे देवनागरी इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे, बट दिस वर्ड इन टू द मराठी, ठीक आहे. की सायन्स अँड टेक्नॉलॉजी, मराठीमध्ये काय म्हणतात, विज्ञान आणि तंत्रज्ञान. जर तुम्हाला हे वाचण्यासाठी प्रॉब्लेम होत असेल तर त्याच्यासाठी मी असं वर्ड आणलेलं होतं, ठीक आहे. आपल्या ओल्ड स्टुडंट्सला ऑलरेडी नो. इन्स्टंटेनियस मीन्स क्षणार्धात किंवा त्वरित. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आर्टिफिशियल मीन्स कृत्रिम इंटेलिजन्स मीन्स बुद्धिमत्ता. टेलिमेडिसिन मीन्स दूरस्थ उपचार. ऑटोमेशन मीन्स व्हॉट, स्वयंचलित. बऱ्याच दिवसाचा गॅप झाल्यामुळे आय फील लाईक की लोक विसरले असतील व्हॉट वी आर गोइंग टू डू इन मार्जिनलाइज पेज. फॉर एक्झाम्पल, आय ऑलरेडी टोल्ड दिस इन 2 to 3 videos, but I am telling it again for remembering it in your mind, ठीक आहे. हा स्क्वेअर का झाला, A4 शीट बनवायची आपल्याला. आय विल डू द कॉपी कसं करता त्याला, ठीक आहे. ते पेस्ट करते हो ना. सो जे आपण ऑलरेडी वी नो, आपण हे पाहिलेलं होतं, ठीक आहे. पाहूयात. दिस इज यू. ब्ल्यू पेन किंवा ब्लॅक पेन, ऑब्वियसली मी बॅकग्राऊंड ब्लॅक घेतला आहे तर ब्लॅक पेनने लिहिता नाही येणार. दिस क्वेश्चन पेपर इज यू अँड देअर इज वन another candidate. Now what I am going to tell you, the presentation on the question paper. For example, paragraph 1 started from here. This person had written down like this. Paragraph 1 got ended over here. That person started the paragraph 2 from here, and so on. The paragraph number 3 from here, and so on. And this is how he ended up writing down the question paper. Now it's you, as you are the already student, you must know की what I'm going to tell you. तुम्हाला लक्षात एकदम पाठ झालं असेल, बट स्टील आय एम गिविंग यू द रिकॉल की लक्षात ठेवा, ठीक आहे.
आता आपण मला असं वाटतं की रोज जे 10 दिवस आहेत ना, रोज मी ही गोष्ट सांगते तुम्हाला, म्हणजे मग एक्झाममध्ये तुम्ही विसरून नाही जाणार. कसं असतं ना की मसल मेमरीमध्ये तुमच्या हे जाऊ द्या. वन्स यू इट गेट इन टू द मसल मेमरी यू नेवर गोइंग टू फॉरगेट. एक्झाम पेपरमध्ये प्रेशर असतं की सुचत नाही काय करू कसं करू, तर त्यामुळे लेट्स गेट इट इन टू द मसल मेमरी. सो एक्झाम पेपरमध्ये जाऊन विसरणार नाही. ओके, सो द पॅसेज नंबर 1 विच स्टार्टेड, सो लीव सम स्पेस ओव्हर हिअर अँड डू द ट्रान्सलेशन फ्रॉम हिअर. Once your passage number 2 ended up here, leave this space. ठीक है, leave whatever this space, leave this space completely. Leave this one line over here, or it's optional. Either you wanted to leave this line or not, that's optional. But you have to must have to start the passage number 2 from here, and then you have to write it down. Then for example, your passage number 3 2 got ended here. Start the passage number 3 from here. Okay, why? Because if the examination is checking the question answer sheet, then for this answer sheet he have to read the every line. He have to take the efforts for checking. He have to understand where the passage number 2 started, where it ended, and from where the passage number 3 started. He have to do it line by line reading, and this will impact negative. But this is you, as you already saw this video, as you already followed this things, which is giving some space before starting any passage, leaving some space once the passages get completed, and starting the new passage from every new line. So for the examination, your paper is going to check from the vertical manner. He can understand here is the passage number 1, here is the passage number 2, and here is the passage number 3. He can understand it easily without taking the efforts, and you are going to get the positive more marks. I'm not saying that this person hadn't translated in the exactly similar. For example, this person and you translated the exactly the best way. Okay, exactly best way मध्ये ट्रान्सलेशन केलेलं आहे, बट दिस पर्सन इज गोइंग टू गेट सम 0.5 or maybe 0.5 to 2-3 marks extra. Minimum 0.5 marks you are going to get extra as compared to this person. Maximum, if that invigilator examination checker loves your answer sheet, your presentation, your answer writing, you can get maximum like 2 to 3 more extra mark. Like whatever you did the translation, you also going to get the translation marks. But what I'm trying to say की जे एक्स्ट्राचे मार्क्स आहेत जे तुम्हाला क्वालिफाय करायला, मे बी देर आर सम चेंजेस की कुठे तुम्हाला ट्रान्सलेशनमध्ये प्रॉब्लेम आला असेल एखाद्या सेंटेन्ससाठी वगैरे, सो दॅट विल गेट रिकवर ओव्हर हिअर अँड यू विल इझिली क्वालिफाय दिस एक्झामिनेशन. ओके, ठीक आहे. चलो, हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या. कधीही तुमचं एक्झामिनेशन टायमिंग आहे ते मला कमेंट्समध्ये कळवा. कोणाचे काय सेंटर आहेत ते सांगा. अँड वेल, माय एक्झामिनेशन सेंटर इज कांदिवली. ओके, कांदिवलीला आहे माझं, मुंबईमध्ये. सांगा जर कोणाचं तिथे असेल तर. ठीक आहे, भेटूयात आपण एक्झाम झाल्यानंतर मस्ट. ओके, चलो, बाय बाय गाईज अँड हॅव फन अँड डू स्टडी हार्ड. 10 दिवस राहिले आहेत, खूप छान पद्धतीने अभ्यास करा अँड लेट्स क्वालिफाय दिस एक्झामिनेशन. ओके, चलो, बाय बाय गाईज अँड हॅव फन इन टू द स्टडीज. सी यू युअर नेम इन टू द रिझल्ट PDF. ओके, बाय.